Good morning, my dear students. I am Busar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, previous lecture we have seen introduction to parts of plant. In previous lecture, we discuss about introductions, then difference between organized crude drugs and unorganized crude drugs, then organized crude drug. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण जो काही चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पार्ट्स ऑफ प्लांट हा नवीन चॅप्टर स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये आपण फर्स्टली काय स्टडी केलं होतं की इंट्रोडक्शन स्टडी केलं होतं, त्याचबरोबर डिफरन्स स्टडी केलं होता कशाचा, ऑर्गनाइज क्रूड ड्रग म्हणजे काय, अनऑर्गनाइज क्रूड ड्रग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्याचे एक्झाम्पल स्टडी केले होते. त्याचबरोबर ऑर्गनाइज ड्रगमध्ये लिव्ज स्टडी केलं होतं. त्यानंतर डिफरन्स बिटवीन लीफ अँड लीफलेट, देन डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ लिव्जचे डायग्नोस्टिक कॅरेक्टर कोणकोणते आहेत ते स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक कॅरेक्टरमध्ये स्टोमाटाचे फंक्शन, त्याचबरोबर टाईप्स ऑफ स्टोमाटा, 1 by 1 डिटेलमध्ये स्टोमाटा डिस्कस केलेला होता. देन आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर जो बी कॉन्स्टंट आहे, बी म्हणजे कशाचा, तर डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ लिव्ज. त्याच्यामध्ये ए आपण स्टोमाटा स्टडी केला होता आणि आजच्या या लेक्चरमध्ये बी जो आहे लीप कॉन्स्टंट. मग लीप कॉन्स्टंटमध्ये काय काय स्टडी करायचं आपल्याला डिटेल, व्हेन इस्लेट नंबर कशाला म्हणायचं त्याचे डेफिनेशन काय आहे, त्याचबरोबर व्हेन टर्मिनेशन नंबर काय त्याचे डेफिनेशन काय आहे, आणि पॅलिसॅडो किंवा पॅलिसॅड रेशो म्हणजे काय हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्टली स्टडी करूया व्हेन इस्लेट नंबर. व्हेन इस्लेट नंबर इज डिफाईन ॲज the number of vein islet per square mm of the lip surface midway between midrib and the margin. म्हणजे काय, जे नंबर ऑफ व्हेन इस्लेट पर स्क्वेअर mm मध्ये कशावरती, लिप सरफेसवरती, कशाच्या बिटवीन, मिडवे आणि मिडरिबच्या, त्याचबरोबर मार्जिनच्या बिटवीन. देन लेविन इन 1929 डिटरमाइन द व्हेन इस्लेट नंबर ऑफ सेव्हरल डायकॉट स्लीव्स. आणि लेविन नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने 1929 मध्ये काय डिटरमाइन केलं, जे डायकॉट स्लीव्स आहे त्याचे व्हेन इस्लेट नंबर त्याने डिटरमाइन केले. डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ व्हेन इस्लेट, नंबर कशाचे, व्हेन इस्लेटचे नंबर पर स्क्वेअर mm ऑफ लीफ सरफेस मिडवे बिटवीन मिडरिब अँड the margin. Then vein termination number is defined as the number of vein termination per square mm of the lip surface midway between midrib and the margin. कशाच्या बिटवीन, मिडरिब आणि मार्जिनच्या बिटवीन. कशाचे नंबर, व्हेन टर्मिनेशन नंबर पर स्क्वेअर इन अ mm. देन नेक्स्ट वन आहे पॅलिसेड रेशो. नेक्स्ट वन काय आहे, पॅलिसेड रेशो. पॅलिसेड रेशो म्हणजे काय, पॅलिसेड रेशो इज डिफाईन ॲज द ॲव्हरेज नंबर ऑफ पॅलिसेड सेल. काय, ॲव्हरेज नंबर ऑफ पॅलिसेड सेल ज्या आहेत त्या बिनीथ इच इपिडर्मल सेल. ॲव्हरेज नंबर ऑफ पॅलिसेड सेल बिनीथ इच इपिडर्मल सेल. इट कॅन बी डिटरमाइन विथ पावडर ड्रग. कशा डिटरमाइन केले जातात, पावडर ड्रग. द टेक्निक ऑफ डिटर्मिनेशन ऑफ लीफ कॉन्स्टंट कॅन बी यूज फॉर द मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन ऑफ सेव्हरल लीफ ड्रग्स सच ॲज सेना, धतुरा, डिजिटॅलिस, कोका, बेलाडोना एक्सेट्रा. आणि लीफ कॉन्स्टंट मग त्यामध्ये व्हेन इस्लेट नंबर असेल, व्हेन टर्मिनेशन नंबर असतील किंवा पॅलिसेड रेशो असेल, हे डिटरमाइन करण्यासाठी मेनली कशाचा यूज केला जातो, लीफ कॉन्स्टंट स्टडी करण्यासाठी मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन त्याचं केलं जातं. आणि मग कोणकोणत्या
ड्रगच्या पानाचं आपण मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन करू शकतो. जर सेन्ना ड्रग असेल, धतुरा म्हणजे धोत्रा, त्याचबरोबर डिजिटॅलिस, त्यानंतर कोका असेल, बेलाडोना असेल, अशा जेवढे ड्रग आहेत त्या ड्रगचं आपण काय करू शकतो, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन करून त्याचं लीप कॉन्स्टंट आयडेंटिफाय करू शकतो. देन नेक्स्ट वन आहे वॉटर पोर्स. वॉटर पोर्स अँड स्टोमाटा रिझेंबल इच अदर टू एक्सटेंट इन स्ट्रक्चर अँड फंक्शन. आणि वॉटर पोर्स आणि स्टोमाटा जवळपास रिझेंबल आहेत एकमेकांना. देन इन स्ट्रक्चर अँड फंक्शन वॉटर पोर्स आर इमूव्हेबल अनलाईक स्टोमाटा अँड दे प्रेझेंट ऑन द टीथ ऑफ द मार्जिन. आणि कुठं प्रेझेंट असतात हे, टीथ ऑफ द मार्जिन, मार्जिनच्या टीथला प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे ट्रायकोम्स. ट्रायकोम्स कशाला म्हणायचं, त्याचबरोबर त्याचं फंक्शन काय आहे, त्याची लोकेशन काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, हे आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. ट्रायकोम्स आर द ट्युब्युलर इलॉंगेटेड और ग्लँड्युलर आउटर ग्रोथ ऑफ द एपिडर्मल सेल. ट्रायकोम्स काय आहे, एक ट्युब्युलर त्याचबरोबर इलॉंगेटेड किंवा ग्लँड्युलर आउटर ग्रोथ आहे. कशाची, एपिडर्मल सेलची. जे एपिडर्मल सेल असेल त्या एपिडर्मल सेलची कशी ग्रोथ होते, लाईक दॅट ट्युब्युलर त्याचबरोबर इलॉंगेटेड किंवा ग्लँड्युलर आउटर ग्रोथ, कशी आउटर ग्रोथ ऑफ द एपिडर्मल सेल. देन दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्लांट हेअर्स. त्याला आपण काय म्हणू शकतो, प्लांट हेअरही त्याला म्हणू शकतो. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्लांट हेअर्स. ट्रायकोम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. ट्रायकोम्स कशा प्रकारे बनलेले आहेत, 2 पार्टने बनलेले आहेत. एक म्हणजे रूट आणि दुसरा म्हणजे बॉडी. रूट इन द एपिडर्मिस, कुठे असते, इन द एपिडर्मिस, अँड बॉडी आउटसाइड द एपिडर्मिस. बॉडी कुठे असते, आउटसाइड द एपिडर्मिस. ट्रायकोम्स म्हणजे काय समजलंय, ट्रायकोम्स आर द ट्युब्युलर इलॉंगेटेड और ग्लँड्युलर outer growth of the epidermal cells. They are also called as plant hairs. Then it is consist of 2 parts. First is a root, second is a body. Root is in the epidermis and body is outside the epidermis. Then next one आहे त्याचं locations. Then trichomes are present in most of the part. त्याचं locations काय आहे, तर trichomes are present in the most of part of plants such as leaves. मग trichomes हे मोस्टली प्लांटच्या लीव्समध्ये आढळून येतात. कोणत्या पार्टमध्ये, तर पानामध्ये आढळून येतात. मग त्याचे एक्झाम्पल काय आहेत, सेन्नाचं लीव्ज असेल, सेन्नाचं पान असेल, त्याचबरोबर डिजिटॅलिसचं लीव्ज असेल. आणि सीड्समध्ये जर बघायला घेतलं तर नक्सोमिकाचे जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोम्स आढळून येतात. जर फ्रूट्समध्ये बघितलं त्याचं एक्झाम्पल तर लेडीज फिंगर, भेंडीमध्ये ट्रायकोम्स आढळून येतात. देन नेक्स्ट वन आहे दे आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ एरियल पार्ट्स ऑफ प्लांट. कशामध्ये, दे आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ एरियल पार्ट्स ऑफ प्लांट बट ॲबसेंट इन रूट्स. हे एरियल पार्ट्स ऑफ प्लांटमध्ये आढळून येतात, परंतु ॲबसेंट कुठे असतात, तर रूटमध्ये ॲबसेंट असतात. त्याचं लोकेशन पाहिलं आपण कशाचं, ट्रायकोम्सचं. ट्रायकोम आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द प्लांट सच ॲज लीव्ज. लीव्जमध्ये सेन्ना लीव्ज असतील, डिजिटॅलिस लीव्ज असतील, सीड्समध्ये नक्सोमिका सीड्स असतील, फ्रूट्समध्ये लेडीज फिंगर एक्सेट्रा. देर नेक्स्ट दे आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द एरियल पार्ट्स ऑफ प्लांट. एरियल पार्ट्स जे आहेत प्लांटचे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात मोस्टली, आणि ॲबसेंट कुठे असतात, तर रूट्समध्ये. देन त्याचे फंक्शन, नेक्स्ट वन आहे त्याचे फंक्शन काय आहेत, तर परफॉर्म सेक्रेटरी फंक्शन. इट एक्सक्रीट वॉटर अँड व्होलाटाईल ऑइल. काय परफॉर्म करतं, फर्स्ट फंक्शन काय आहे, इट कॅन बी परफॉर्म और इट इज अ परफॉर्म सेक्रेटरी फंक्शन्स. मग ते काय, इट इज एक्सक्रिटेड किंवा एक्सक्रीट वॉटर किंवा व्होलाटाईल ऑइल एक्सक्रीट करण्याचं काम करतं. देन नेक्स्ट फंक्शन काय आहे त्याचं ट्रायकोम्सचं, तर इन्सुलेशन्स फ्रॉम हीट और सनलाईट.
इन्सुलेशनचं काम करतं. कशाचं? हीट किंवा सनलाईट जे असं सूर्यप्रकाश किंवा उष्णता. देन साल्ट रिमूव्हल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. देन डिफेन्स अगेन्स्ट हर्बिओरच्या अगेन्स्ट डिफेन्सचं काम कोण करतं? ट्रायकोम्स जे आहे हेअर लाईक स्ट्रक्चर जे असतं किंवा प्लांट हेअर्स ज्याला आपण म्हटलं जातं ते कशाचं काम करतं आणखी तर डिफेन्स अगेन्स्ट हर्बिओर. देन वॉटर ॲब्सॉर्प्शनचं ही काम कोण करतं तर ट्रायकोम्स. मग ट्रायकोम्सचे फंक्शन समजले. त्यामध्ये परफॉर्म द सेक्रेटरी फंक्शन फर्स्ट फंक्शन. देन सेकंड वन insulation from heat or light. Third one salt removal. Fourth one defense against herbivore. And last one is a water absorption. Last function काय आहे water absorption. Then next one आहे depending upon the structure and number of cells present in trichomes they are classified as a given below. ट्रायकोमच्या स्ट्रक्चरवरून किंवा त्याच्यामध्ये किती सेल प्रेझेंट आहेत त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर्स अँड द नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट इन द ट्रायकोमचं स्ट्रक्चर त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती प्रकारच्या किंवा किती सेल प्रेझेंट आहेत त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. दे आर क्लासिफाईड ॲज अ गिवन बिलो. मग त्याच्यावरून Trichomes are mainly classified into 3 types. First, covering trichomes or non-glandular trichomes or clothing trichomes. Covering trichomes पहिला टाईप आहे. कव्हरिंग ट्रायकोम्सलाच आपण दुसरं नाव काय आहे नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स आहे आणि त्याला तिसरं नाव आहे क्लॉथिंग ट्रायकोम्स. म्हणजे कव्हरिंग, नॉन ग्लँड्युलर आणि क्लॉथिंग हे फर्स्ट टाईप. देन सेकंड आहे ग्लँड्युलर ट्रायकोम्स आणि थर्ड टाईप आहे हायडॅथोड्स किंवा स्पेशियल टाईप ऑफ ट्रायकोम्स. वन बाय वन डिटेल स्टडी करूया. मग कव्हरिंग ट्रायकोम्स जो पाहिला होता आपण कव्हरिंग ट्रायकोम्स किंवा त्याला आणखी काय नाव होतं नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स किंवा क्लॉथिंग ट्रायकोम्स. इट कॅन बी सब डिव्हायडेड इंटू 2 टाईप्स. कव्हरिंग ट्रायकोम्सचे परत 2 टाईप पडतात. एक म्हणजे युनिसेल्युलर ट्रायकोम्स आणि मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स. मल्टीसेल्युलरचे परत डिव्हायडेशन होतं त्याचेही 2 टाईप पडतात. एक म्हणजे ब्रँच ट्रायकोम आणि दुसरा अनब्रँच ट्रायकोम. मग अनब्रँच अगेन सब डिव्हायडेड इंटू 3 टाईप्स युनिसेरिएट, बायसेरिएट अँड मल्टीसेरिएट. क्लासिफिकेशन लक्षात आलंय. ट्रायकोम्स समोर आणा. त्यानंतर ट्रायकोम्सचे फर्स्ट 3 टाईप. एक म्हणजे कव्हरिंग ट्रायकोम्स, सेकंड म्हणजे ग्लँड्युलर ट्रायकोम्स आणि थर्ड म्हणजे हायडॅथोड ट्रायकोम्स. मग कव्हरिंग ट्रायकोम्स अगेन सब डिव्हायडेड इंटू 2 टाईप्स मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर. देन मल्टीसेल्युलर अगेन डिव्हायडेड इंटू 2 टाईप्स अनब्रँच अँड ब्रँच. मग अनब्रँच अगेन सब डिव्हायडेड इंटू युनिसेरिएट ट्रायकोम्स, बायसेरिएट ट्रायकोम्स अँड मल्टीसेरिएट ट्रायकोम्स. देन कव्हरिंग ट्रायकोम्स. आपण आता कव्हरिंग ट्रायकोम्स त्याच्यामध्ये युनिसेल्युलर कव्हरिंग ट्रायकोम्समध्ये एक काय होतं कव्हरिंग ट्रायकोम्स त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप होता युनिसेल्युलरमध्ये अगेन सब डिव्हायडेड इंटू 6 टाईप. युनिसेल्युलर जो ट्रायकोम्स आहे तो अगेन सब डिव्हायडेड इंटू 6 टाईप. एक लिग्निफाईड ट्रायकोम्स त्याचे एक्झाम्पल काय आहे मग नक्सोमिका आणि स्ट्रोपॅन्थस. सेकंड वन आहे शॉर्ट, शार्पली पॉइंटेड आणि कर्व. शॉर्ट असणे, शार्पली पॉइंटेड असणे किंवा कर्व ट्रायकोम्स असणे त्याचं एक्झाम्पल आहे कॅनाबिस. थर्ड वन आहे लार्ज, कोनिकल किंवा स्ट्रॉंगली श्रुंकेन त्याचं एक्झाम्पल आहे लोबिलिया. देन फोर्थ वन आहे शॉर्ट, कोनिकल आणि वर्टी त्याचं एक्झाम्पल आहे सेन्ना लिव्ज किंवा सेन्नाचं जे काही प्लांट असेल ते. देन शॉर्ट, कोनिकल अँड युनिसेल्युलर त्याचं एक्झाम्पल आहे टी अँड बुच्चू. देन 6 वन आहे स्ट्रॉंगली वेव्ह आणि थिक वॉल त्याला आपण काय म्हणतो
एर्बा सँटा, त्याचं एक्झाम्पल आहे एर्बा सँटा. युनिसेल्युलर आपण कशाचा टाईप पाहतोय, कवरिंग ट्रायकॉम्सचा. त्याच्या अगेन सहा एक म्हणजे लिग्निफाईड, सेकंड म्हणजे शॉर्ट शार्पली पॉइंटेड कर्व ट्रायकॉम्स, देन लार्ज कोनिकल स्ट्रॉंगली श्रुंकेन ट्रायकॉम्स, थर्ड वन शॉर्ट कोनिकल वर्टी ट्रायकॉम्स, शॉर्ट कोनिकल युनिसेल्युलर ट्रायकॉम्स आणि स्ट्रॉंगली वेव्ह थिक वॉल ट्रायकॉम्स. त्याचे एक्झाम्पल लिग्निफाईडचे नक्सोमिका, शॉर्ट शार्पली पॉइंटेड कर्वचे कॅनाबिस, लार्ज कोनिकल स्ट्रॉंगली श्रुंकेनची लोबेलिया, त्याचबरोबर शॉर्ट कोनिकल आणि वर्टीचं सेन्ना, शॉर्ट कोनिकल युनिसेलरचं टी अँड बच्चू, देन स्ट्रॉंगली वेव्ह थिक वॉलचं एर्बा सँटा. देन नेक्स्ट वन त्याचा टाईप आहे बी मल्टीसेल्युलर, त्यालाच अनब्रांच ट्रायकॉम्स हे असं म्हणतो आपण, मल्टीसेल्युलर किंवा अनब्रांच ट्रायकॉम्स. त्याच्यामध्ये 3 आहेत, एक म्हणजे युनिसेरिएट, सेकंड म्हणजे बायसेरिएट आणि थर्ड म्हणजे मल्टीसेरिएट. युनिसेरिएट म्हणजे 1, 2, 3, 4 सबटाईप. त्याच्यामध्ये बायसेल्युलर कोनिकल, त्याचं एक्झाम्पल आहे धतुरा. त्या सेकंड वन आहे 3 सेल लॉंग ट्रायकॉम्स, त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रॉमेनियम. देन 3 to 4 सेल लॉंग ट्रायकॉम्स, डिजिटॅलिस एक्झाम्पल. Then 4 to 5 cell long example of this type of trichomes, belladonna. Then biseriates example calendula, officinellins, and multiseriate trichomes example of this type of trichomes cannabis sativa. Cannabis sativa म्हणजे गांजा. देन नेक्स्ट आहे मल्टीसेल्युलर आणि ब्रांच ट्रायकॉम्स. मल्टीसेल्युलर आणि ब्रांच ट्रायकॉममध्ये काय काय येतं तर स्टेलेट, त्याचं एक्झाम्पल आहे हेमॅमेलिस, हेलिक्टेरिस, इसोरा. हेमॅमेलिस त्याचं एक्झाम्पल आहे. देन पेल्टेट सेकंड वन, प्लांट लाईक अरेंजमेंट ऑफ सराउंडेड सेल्स ह्युमलस. देन थर्ड वन आहे कॅन्डेल लॅब्रा, युनिसेरिएट ब्रांच ॲक्सिस, व्हर्बॅस्कम थॅप्सस, त्याचं एक्झाम्पल आहे व्हर्बॅस्कम थॅप्सस. देन टी शेप ट्रायकॉम्स, सेकंड वन आहे टी शेप ट्रायकॉम्स, त्याचं एक्झाम्पल आहे आर्टिमिसिया आणि पायरेथ्रम. त्याचं एक्झाम्पल काय आहे, आर्टिमिसिया आणि पायरेथ्रम. देन नेक्स्ट वन जो मेन टाईप आहे कशाचा, ट्रायकॉम्सचा, तो आहे ग्लँड्युलर ट्रायकॉम्स. दीज आर कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ ग्लँड्युलर ऑर स्पेरिकल सेल्स ॲट द टॉप ऑफ द ट्रायकॉम्स. कुठे प्रेझेन्स असतं ग्लँड्युलर किंवा स्पेरिकल सेल्स, कुठे ॲट द टॉप ऑफ ट्रायकॉम्स. देन दीज आर सब क्लासिफाईड ॲज अ फॉलोज. अगेन इट कॅन बी सब क्लासिफाईड. एक म्हणजे युनिसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकॉम्स आणि मल्टीसेल्युलर ट्रायकॉम्स. युनिसेल्युलरमध्ये काय असतं, जे स्टाल्क आहे, जे देठ आहे ते ॲबसेंट असतं. द स्टाल्क इज ॲबसेंट. एक्झाम्पल काय आहे त्याचं, व्हसाका अँड पायपर बेटल. व्हसाका आणि पायपर बेटल त्याचं एक्झाम्पल आहे. देन मल्टीसेल्युलर ट्रायकॉम्स. इन दॅट मल्टीसेल्युलर ट्रायकॉम्स विथ युनिसेल्युलर हेड और युनिसेल्युलर स्टाल्क. मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर ट्रायकॉम्समध्ये काय आहे, त्या ट्रायकॉम्सला हेड आणि युनिसेल्युलर स्टाल्क म्हणजे त्याचं स्टेम किंवा देठ त्याला प्रेझेंट असतं. मग त्याचं एक्झाम्पल आहे डिजिटॅलिस पर्पोरिया. देन सेकंड पॉईंट आहे त्या मल्टीसेल्युलर ट्रायकॉम्समध्येच ग्लँड्युलर ट्रायकॉम्समध्ये युनिसेल्युलर हेड्स अँड युनिसेरिएट मल्टीसेल्युलर स्टाल्क. त्याचं एक्झाम्पल आहे डिजिटॅलिस अँड थॅप्सी, त्याचबरोबर बेलाडोना. देन मल्टीसेल्युलर हेड्स, मल्टीसेल्युलर, देन बायसेरिएट स्टाल्क. एक्झाम्पल सॅन्टोनिका अँड प्लांट ऑफ कंपोजिटी सच ॲज अ सनफ्लावर. त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट वन आहे युनिसेल्युलर स्टाल्क अँड बायसेरिएट हेड्स. त्याचं एक्झाम्पल आहे डिजिटॅलिस पर्पुरिया. देन त्याच्यातला फिफ्थ वन आहे शॉर्ट स्टॉल्क विथ सिक्रेटिंग हेड फॉर्म टू रोस्टे और क्लब शेप. एक्झाम्पल आहे मेंथा स्पेसिस. देन सिक्स वन ट्रायकॉम्स विथ मल्टीसेल्युलर मल्टीसेरिएट cylindrical stalk and rostae of secretory cell
एक्झाम्पल कॅनाबिस सटायवा. अँड सेवन्थ वन आहे मल्टीसेरिएट हेड अँड मल्टीसेल्युलर युनिसेरिएट स्टार इंडियन हेम्प ऑर टोबॅको, त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट वन सी टाईप आहे त्याचा हेडोथोड ऑर स्पेशल टाईप ऑफ ट्रायकोम्स. These are the organs of absorption or secretion of water develop in the certain plants. त्याचं एक्झाम्पल आहे पायपर बेटल किंवा लॉन्डन प्राइड एक्सेट्रा. देन नेक्स्ट जो नवीन पॉईंट आपण स्टडी करणार आहोत तो आहे बार्क. नेक्स्ट जो नवीन पॉईंट आहे तो आहे बार्क. बार्क कशाला म्हणायचं? बार्क म्हणजे झाडाची बार्क जी असते ना ती बार्क. त्याचं बार्क म्हणजे काय ते स्टडी करूया आपण पहिले सुरुवातीला. सेकंडरी एक्सटर्नल टिश्यू लेईंग आउटसाइड द कॅम्बियम इन द स्टेम ऑर रूट्स ऑफ डायकोटिलडॉनस प्लांट आर नोन ॲज बार्क. जे सेकंडरी एक्सटर्नल टिश्यू आहे कशावरती असतात तर आउटसाइड द कॅम्बियम इन अ स्टेमवरती किंवा रूट्सवरती. कशाच्या? डायकोटिलडॉनसच्या प्लांट त्याच्या स्टेमवरती किंवा रूट्सवरती आउटसाइड लेअर जो आहे किंवा एक्सटर्नल टिश्यू लेईंग आउटसाइड जे असतात त्याला आपण प्रामुख्याने काय म्हणतो तर बार्क. बॉटनिकली बार्क इज नोन ॲज अ पेरिडर्म. आणि बॉटनिकली बार्कला काय म्हटलेलं आहे आणखी दुसरं नाव काय आहे तर पेरिडर्म. पेरिडर्म म्हणजे बार्क. देन पेरिडर्म कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. पेरिडर्म किती लेअरने कन्सिस्ट झालेलं किंवा किती लेअरने बनलेलं आहे पेरिडर्म? एक म्हणजे कॉर्क त्याला फेलेम म्हणतो. देन कॉर्क कॅम्बियम त्याला फेलोडर्म म्हणतो. कशाने बनलेलं आहे? कॉर्क त्याला फेलेम, देन कॉर्क कॅम्बियम, फेलोडर्म आणि सेकंडरी कॉर्टेक्स त्याला फेलोजन असं नाव आहे. देन बार्क आर ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट बाय मेकिंग लॉन्जिट्युडिनल अँड transfer incision through the outer layer followed by peeling. Then next one characteristics of barks. barks चे काय characteristics आहेत? bark is exhibit several morphological and microscopical characters. The morphological characters needs special attention as they help the identification of the bark. त्याचे morphological characters आहेत. त्याचबरोबर shape in a barks आहे. then fracture in a barks and microscopical characters in a bark. Shape in a barks मध्ये काय आहे तर shape of barks is depend upon the method of adopted for its preparation and type of incision made. म्हणजे shape of bark कशावरती डिपेंड आहे किंवा त्या सालीचा शेप कशावरती डिपेंड आहे, त्या बार्कचा शेप कशावरती डिपेंड आहे. जी मेथड आपण ॲडॉप्ट करणार आहोत कशाच्या संदर्भात, त्याच्या प्रिपरेशनच्या संदर्भात जी मेथड आपण ॲडॉप्ट करणार आहोत त्या ॲडॉप्शन किंवा त्या मेथडच्या प्रामुख्याने त्या मेथडवर किंवा आणखी कशावर टाईप ऑफ इन्सिजन कशा प्रकारे त्याचा इन्सिजन घेतला जातो त्याच्यावरती त्याचा शेप डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे व्हेन द बार्क इज रिमूव्ह फ्रॉम लार्ज ट्रीज अँड ड्राईड अंडर द प्रेशर द फ्लॅट बार्क इज प्रोड्यूस. आणि जर आपण बार्क रिमूव्ह केला कशापासून, मोठ्या झाडापासून बार्क रिमूव्ह केला आणि त्याच्यावर तो कशाच्या अंडर ड्राईड केला तर प्रेशर देऊन त्याला प्रेशरच्या अंडर ड्राईड केलं तर त्याचा शेप कसा येणार आहे तर फ्लॅट बार्क. बार्क कशी तयार होणार, ती साल कशी तयार होणार आहे फ्लॅट. देन त्याचे एक्झाम्पल आहे क्विलाइया किंवा अर्जुना बार्क. देन नेक्स्ट वन आहे व्हेन द बार्क इज रिमूव्ह फ्रॉम स्मॉल ब्रांचेस. आणि जर बार्क स्मॉल ब्रांचेसपासून रिमूव्ह केली तर ड्यू टू श्रिंकेज ऑफ सॉफ्ट टिश्यू इट फॉर्म्स कॉन्कॅव्हिटी इनर साइड विच बार्स इज प्रोड्यूस कर्व बार्क. कर्व बार्क तयार होणार आहे. बार्क कशी मिळणार आहे आपल्याला, कर्व त्याचा शेप असेल. मग त्याचं एक्झाम्पल आहे वाईल्ड चेरी आणि कॅसिया. थर्ड वन आहे इफ द कॉन्कॅव्हिटी इज ऑन आउटर साइड इट इज डिस्क्राइब ॲज अ रिकर्व. त्याचा शेप कसा असेल, रिकर्व बार, तो रिकर्व असेल. त्याचं एक्झाम्पल आहे क्रुची बार. देन नेक्स्ट वन आहे व्हेन द श्रिंकेज ऑफ सॉफ्ट टिश्यू इज
ग्रेटर एक्सटेंट इट प्रोड्यूस चॅनल बार्क. कशी बार्क प्रोड्यूस होते त्याच्यातून? चॅनल बार्क. त्याचं एक्झाम्पल आहे अशोका आणि सिन्कोना. देन नेक्स्ट वन आहे इफ वन एज ऑफ बार्क इज कर्व. जर बार्कचं त्या सालीचं एक एज कर्व असेल बाय अदर एज, दुसऱ्या एजपेक्षा, इट इज नोन ॲज क्विल शेप. त्याला काय म्हणतो आपण? क्विल शेप बार्क. त्याला एक्झाम्पल आहे कॅस्कारा बार्क आणि सिनेमॉन बार्क. देन नेक्स्ट वन आहे इफ बोथ एजेस ऑफ बार्क इज रोल. आणि दोन्ही एजेस जर रोल केलेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डबल क्विल बार्क. इट इज फॉर्मिंग अ क्विल और इट इज डिस्क्राइब ॲज अ डबल क्विल बार्क. एक्झाम्पल आहे त्याचं जावा, सिनेमॉन. आणि थर्ड वन आहे, लास्ट वन आहे इन सम केसेस वन क्विल ऑफ बार्क इज पुट इनसाइड अदर क्विल टू द फॉर्म कंपाऊंड क्विल. काय फॉर्म करतात त्या कंपाऊंड क्विल? त्याचं एक्झाम्पल आहे सिनेमॉन बार्क. रिमेनिंग पॉइंट ऑफ दिस chapter will be studied in next lecture. Thank you again.